नमस्कार. आज प्रासंगिक मध्ये आपण बघूया सूर्यचुलीचं प्रात्यक्षिक. पृथ्वीच्या गर्भातला तेलाचा, वायूचा आणि कोळशाचा साठा संपल्यावर नंतर काय, असा प्रश्न गेल्या शतकामध्ये वारंवार विचारला गेला. हो, आणि अजून तरी ह्या बाबतीत सौर ऊर्जेशिवाय दुसरा कुठलाही ठोस मार्ग सापडलेला नाहीये. सौर ऊर्जेचा वापर कसा आणि कुठे करावा या बाबतीत शास्त्रज्ञ अनेक वेगवेगळे प्रयोग करत असतात. ह्यापैकी एक प्रकार म्हणजे सूर्यचुलीचा. स्वयंपाकघरातील अन्न शिजवण्याची कितीतरी कामं सूर्यचुलीवर होऊ शकतात. ह्याच्यामुळे विजेची आणि स्वयंपाकाच्या गॅसची बचत होते. महाराष्ट्रातल्या अनेक भागांमध्ये सूर्यचुलीचा वापर केला जातो, पण हा वापर आपण कितीतरी अधिक पटीने करू शकतो. म्हणूनच आज आम्ही मराठी विज्ञान परिषदेचे कार्यकर्ते श्री यावलकर यांना बोलवलंय. या संदर्भात ते आपल्याला काही सविस्तर माहिती देतील. सूर्याच्या पृष्ठभागाचं तापमान 6000 डिग्री सेल्सिअस इतकं असून आपल्या पृथ्वीवरती एका चौरस सेंटीमीटरला 600 कॅलरी एवढी ऊर्जा मिळत असते. या फुकट मिळणाऱ्या ऊर्जेचं आपण नेमकं करायचं तरी काय, अशा वेळेस आपल्या सर्वांपुढे एकच पर्याय आहे की अशा प्रकारची सौर चूल जर आपण सर्वांनी तयार केली तर मला तरी वाटतं आपल्याकडे जे काही इंधन जाळलं जात आहे त्यापैकी किमान 25% तरी इंधन आपलं वाचू शकेल. आपण आता प्रत्यक्ष या प्रात्यक्षिकाला सुरुवात करूया. माझ्याकडे या ठिकाणी 13 सेंटीमीटर रुंदीची अशी एक फळी या ठिकाणी मी घेतलेली आहे आणि त्याच पद्धतीने या 4 फळ्या या ठिकाणी अशा जॉईंट केलेल्या आहे. म्हणजेच तुमच्या पुढे अशा प्रकारचा एक बॉक्स तयार होऊ शकेल. आता ह्याच बॉक्सला जोडण्याकरता एक 54.5 सेंटीमीटरची अशी ही खालची फळी घ्या की जेणेकरून आपणाला हा एक बॉक्स पूर्ण असा तयार करता येऊ शकेल. ह्या अशा प्रकारे आता माझा हा बॉक्स पूर्ण झालेला आहे. यामध्ये आता आपल्याला पत्र्याचा ट्रे फिक्स करायचा आहे, परंतु हा पत्र्याचा ट्रे नेमका तयार तरी कसा करायचा याची आपण आता कृती या ठिकाणी बघणार आहोत. या ठिकाणी मी 62 सेंटीमीटर बाय 62 सेंटीमीटर ह्या आकारमानाचा पत्रा घेतलेला आहे. या पत्र्याला वरच्या बाजूने मी खालती 1.5 सेंटीमीटर अंतरावरती एक रेषा ओढून घेतली. त्याच पद्धतीने खालच्या बाजूला देखील 1.5 सेंटीमीटर वरती एक रेषा ओढून घेतली आणि तसंच ह्या दोघही बाजूंनी 1.5 सेंटीमीटर अंतरावरती मी रेषा ओढलेल्या आहे. त्यानंतर ही जी काही या ठिकाणी 1.5 सेंटीमीटर वरती रेषा आलेली आहे तिच्यापासून 12 सेंटीमीटर या बाजूने आपण सोडले. त्याच पद्धतीने चारही बाजूंना तुम्ही 12 सेंटीमीटर असं सोडायचं आहे. आता मधल्या भागातला जो काही पोर्शन शिल्लक राहिलेला आहे तो म्हणजे 35 सेंटीमीटर बाय 35 सेंटीमीटर ह्या आकारमानाचा चौरस या ठिकाणी शिल्लक राहिलेला आहे. या ठिकाणी चारही कोपऱ्यांमध्ये आता 4 चौरस तयार झालेले आहेत आणि ह्या 4 चौरसांमध्ये नेमकी काय डिझाईन काढायची आहे, किती मोजमाप सोडायचं आहे ते आपण या ठिकाणी प्रत्यक्ष बघूया. हा छोटासा चौरस मी फक्त आपल्याला दाखवण्याकरताच बाजूला केलेला आहे. प्रत्यक्षात हा चौरस याच्यातून बाजूला करायचा नाहीये. या ठिकाणी हा जो काही कोपरा आहे मधला, या ठिकाणाहून मी 3.5 सेंटीमीटर इकडच्या बाजूला खूण केलेली आहे. त्याच पद्धतीने या ठिकाणी 3.5 सेंटीमीटर अंतरावरती मी खूण केलेली आहे. परंतु प्रत्यक्षात आपल्याला चारही कोपरे वळवण्याकरता आणखीन मधल्या भागात 1 सेंटीमीटर इतकं अंतर हे सोडायचं आहे. ही आखणी झाल्यानंतर या ठिकाणी रंगीत केलेला हा जो लालसर भाग आहे हा आपल्याला पूर्णपणे काढून टाकायचा आहे की जेणेकरून मला माझा पत्र्याचा ट्रे ज्याही वेळेस मी चारही कोपरे पूर्णपणे कापेल त्यावेळेस मला पत्र्याचा ट्रे अशा पद्धतीने तयार करता येणार आहे. हा पत्र्याचा ट्रे आपल्याला या पेटीमध्ये बंद करायचा आहे, पण तो बंद करण्या अगोदर आपल्याला बघायला पाहिजे की या ठिकाणी नेमकी उष्णता साठून तरी कशी राहते. या ठिकाणी आपण उष्णता वाहून जाऊ नये याकरता या ठिकाणी कापूस भरलेला आहे. प्रत्येक वेळेस आपण कापूसच वापरायचा का? आपण उपलब्ध साहित्यातून सौर चूल तयार करतो आहोत, त्यामुळे तुमच्या
परिसरामध्ये तुमच्या गावामध्ये जे काही आपल्याला साहित्य मिळत असेल त्यातूनच आपल्याला हा सोलर कुकर तयार करायचा आहे. अशा वेळेस कापसाच्या ऐवजी तांदळाचं तूस, लाकडाचा भुसा, चिंध्या हे जरी भरलं तरी सुद्धा या ठिकाणी एक प्रकारचं आवरण म्हणजेच इन्सुलेटर तयार होणार आहे की जेणेकरून याच्यातून निर्माण झालेली मधली जी काही उष्णता आहे ती पुन्हा बाहेर निघून जाणार नाही. यानंतर ही पेटी पूर्णपणे तयार झाल्यानंतर आपल्याला या ठिकाणी हा जो काही ॲल्युमिनियमचा पत्र्याचा ट्रे आहे याला ब्लॅकबोर्ड कलर म्हणजेच शाळांमधून फळ्यांना दिले जाणारे जे काही रंग आहेत हा रंग आपल्याला ह्या पत्र्याच्या ट्रेला देऊन घ्यायचा आहे. आता आपण प्रत्यक्ष या ठिकाणी हा ट्रे फिक्स करायला घेऊया. मी या ठिकाणी माझ्या लाकडी बॉक्समध्ये कापूस आधी भरतोय. हा अशा प्रकारे कापूस भरून झाल्यानंतर आपण तयार केलेला हा जो पत्र्याचा ट्रे आहे आपण हा याच्यामध्ये फिक्स करणार आहोत. त्यानंतर फक्त एकच गोष्ट याच्यामध्ये आणखीन आपल्याला सांगायची आहे ती म्हणजे की आपल्याला ह्या सूर्यचुलीवरती 2 काचा ठेवायच्या असतात. ह्या काचा, एक काच जी आहे ती म्हणजे पूर्णपणे साधी काच आहे, तर दुसरी मात्र टफन ग्लास की जेणेकरून जर एखाद्या वेळेस चुकून आपला डबा जर सैल राहिला तर वाफ बऱ्याच वेळ बाहेर येईल आणि अशा वेळेस जर साध्या काचेला जर त्याची वाफ लागली तर काच तडकूही शकते. म्हणून टफंड अशी ही काच या ठिकाणी तयार केलेली आहे की ही काच 300 ते 350 डिग्री सेल्सिअसला तापवलेली असते. ह्या 2 काचांच्या मध्ये कमीत कमी 12 मिलीमीटर अंतर असणं आवश्यक आहे. म्हणून आता या ठिकाणी ही रबराची ई बीडिंग वापरली जाते, परंतु प्रत्येक ठिकाणी ही ई बीडिंग मिळेल असं नाही. या ठिकाणी तुम्ही लाकडी पट्ट्यांचा देखील वापर केला तरी हरकत नाही. ह्या 2 काचा जर तुम्ही याच्यावरती व्यवस्थिशीर ठेवल्यात आणि ही पेटी पूर्णपणे अशी तयार केली, अशा प्रकारे ही पेटी जर तुम्ही तयार केलीत तर तुमचा सोलर कुकर हा चांगल्या प्रकारे काम करणारा असा राहील. ज्यावेळेस आम्ही ही सूर्यचूल तयार केली की जेणेकरून परिसरातल्या लोकांना त्यांच्या घरी जे काही साहित्य उपलब्ध आहे अशा साहित्यातून त्यांना ही सूर्यचूल तयार करता यायला हवी. सूर्यचुलीचे फायदे अनेक आहेत की मला याच्यामध्ये शिजणारे जेवढे पदार्थ आहे तेवढे सगळे शिजवता येत आहेत. इव्हन याच्यामध्ये तुम्ही नॉनव्हेज देखील शिजवू शकतात, अंडी होऊ शकतायत, उकडू शकतायत, शेंगदाणे भाजले जाऊ शकतायत, रवा भाजला जाऊ शकतोय. फक्त एक थोडासा तोटा जर याचा सोडला की फक्त याच्यात चपात्या आणि भाकरी करता येत नाही. पण हे 2 तोटे बाजूला सारून आपल्याला जो काही फायदा मिळतोय तो फायदा सर्वांनी घ्यावा असं मला वाटतं. उन्हाळ्यात जवळजवळ आपल्याला जे काही 7 महिने मिळत आहेत खरे ऑक्टोबर पासून ते जवळजवळ मे महिन्यापर्यंत हे चांगल्या प्रकारे आपल्याला सूर्यचूल वापरता येते. मुंबईत तुमच्या घरी जी काही उपलब्ध जागा आहे, बाल्कनीमध्ये ऊन येत आहे, सकाळच्या वेळेस समजा 8 वाजेपासून 11 वाजेपर्यंत जर तुमच्या इथे ऊन असेल तर ह्या 3 तासामध्ये तुमचा जे काही शिजवायचं आहे ते नक्कीच त्या वेळामध्ये शिजून जाणार आहे. टेरेस असेल तर अतिउत्तम की जेणेकरून तुम्हाला सकाळचंही आणि संध्याकाळचं देखील तुमचं मात्र याच्याकरता नियोजन असणं अत्यंत गरजेचं आहे. त्याच वेळेस तुम्ही सकाळचाही आणि संध्याकाळचाही असे दोघे वेळेचे स्वयंपाक त्याच्यात करू शकाल. 10 वर्षापूर्वीच आपण उदाहरण घेऊया की रॉकेल फक्त 2 रुपये प्रति लिटर होतं आणि आज मात्र जर तुम्ही बघितलं तर प्रत्यक्ष खुल्या बाजारात 16 रुपये लिटर आणि रेशनिंगवरती 8 रुपये लिटर. म्हणजे ही काही एक इंधन जसं संपुष्टात येत आहे तसं तुमची महागाई वाढते आहे. मग अशा वेळेस आपल्याला वेगवेगळी उपकरणं वापरणं अत्यंत गरजेचं आहे. भारतातील जवळजवळ 90,000 खेडी आज अंधकारमय जीवन जगतायत की ज्या ठिकाणी लाईटही नाही. मग अशा वेळेस सौर फोटोव्होल्टाईक जे सेल आहेत की ज्याच्यापासून मला उष्णतेचं विद्युत ऊर्जेमध्ये रूपांतर करता येत आहे. आज जरी ते फारसं प्रचलित नसलं तरी देखील ती एक तुमची भविष्याची एक इन्व्हेस्टमेंट आहे. म्हणून हा लाईटाचा एक भाग झाला.
सोलर वॉटर हीटर, की आज जवळजवळ तुम्हाला जर 5 जणांचं तुमचं जर कुटुंब असेल तर त्याच्याकरता 1 युनिट खर्च होतं, म्हणजे किमान 5 रुपये तरी माझे खर्च होत आहेत. मग अशा वेळेस तुम्ही जर रोजचं गरम पाणी वॉटर हीटरवरती केलं, सोलर वॉटर हीटरवरती, तर तुम्हाला तो एक फायदा मिळू शकतो की महिन्याचं किमान 150 रुपये तरी तुमचे वाचू शकतात. अशी अनेक काही उपकरणं आज बाजारात उपलब्ध आहेत. आता एक ब्रेक घेऊया. मन